नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण 4 आहे. त्या चौथ्या प्रकरणामधील प्रॅक्टिस सेट 4.4 यामधील काही उदाहरणं आपण आज सोडवणार आहोत. या प्रॅक्टिस सेट 4.4 मधील प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सोडवून दिलेला आहे. तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्यातली उदाहरणं जी आहेत ती आपल्याकडं वहीमध्ये लिहून ठेवा. आता यानंतर यामध्ये जे चौथं उदाहरण आहे, चौथा प्रश्न आहे, तो मी वाचतोय बघा. आपल्या पुढे जर पुस्तक असेल, पाठ्यपुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. श्रीमती देसाई सोल्ड शेअर्स ऑफ ए फेस व्हॅल्यू ₹100 when the market value was ₹50 and received ₹49,000 and received ₹4,988.20. She paid brokerage 0.2% and GST on brokerage 18%. Then how many shares did she sell? श्रीमती देसाई या आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, फेस व्हॅल्यू ₹100 किमतीचे मार्केट व्हॅल्यू ₹50 असताना काही शेअर्स खरेदी केलेले आहेत. किती रुपये त्यांना खर्च आला, तर त्यांना खर्च आला ₹4,988.20 म्हणजे ₹4,988.20. आता यावर त्यांनी काय केलेलं आहे, तर यावर त्यांनी ब्रोकरेज दिलेला आहे 0.2% आणि या ब्रोकरेजवर जीएसटी दिलेला आहे 18% म्हणजे 18%. देन हाऊ मेनी शेअर्स डिड शी सेल, म्हणजे त्यांनी किती शेअर्स विकले, तर त्यांनी किती शेअर्स विकले म्हणजे त्यांना काय झालेलं आहे, हा या सगळा व्यवहार करून त्यांच्या हातामध्ये त्यांना ₹4,988.20 मिळालेले आहेत. ओके, म्हणजे किती शेअर्स विकून त्यावर ब्रोकरेज, त्यानंतर जीएसटी हे सगळं देऊन म्हणजे वजा करून, लक्षात घ्यायचं आहे विकलेले म्हणजे वजा करून आपल्याला पैसे मिळतात. जो ब्रोकर असतो तो काय करतो, कमिशन काढून घेतो. लक्षात आलं का? पुन्हा एकदा मी सांगतो, ₹100 शेअर्स तुम्ही ₹100 विकला तर तुम्हाला ₹100 मिळत नाहीत. तुम्हाला ₹100 मिळत नाही, तर ते जे ब्रोकरेज असतं, ब्रोकरेज जे काय असतं 0.2%, 2%, 0.1%, ते यातून काय केलं जातं, वजा केलं जातं आणि तुम्हाला 98 किंवा ₹99 किंवा 99 पॉइंट काहीतरी असे तुम्हाला हे काय करत असतात, पैसे मिळत असतात. म्हणजे ही वजाबाकी करायची आहे, लक्षात ठेवा. आता आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, मी आता सांगितलंय की श्रीमती देसाई यांनी एक शेअर विकला असं गृहीत धरावं लागेल आपल्याला. आणि म्हणून मग इथं सोल्युशन किंवा आन्सर, सपोज दॅट श्रीमती देसाई sold one share, म्हणजे त्यांनी एक शेअर विकला असं आपण गृहीत धरूया. आपल्याला माहित नाही किती शेअर विकलेले आहेत आणि त्यामुळे आता सध्या तरी आपण काय करायचं आहे, एक शेअर विकला असं गृहीत धरायचं आहे. आता या एका शेअरवर ब्रोकरेज आणि त्या ब्रोकरेजवर जीएसटी, आणि म्हणून मग ब्रोकरेज ऑन this share is equal to 0.2%. 0.2%. आता हे ब्रोकरेज कशावर असतं, तर मार्केट व्हॅल्यूवर असतं, बरोबर आहे का? आणि म्हणून मग ब्रोकरेज इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इंटू ब्रोकरेज रेट इंटू ब्रोकरेज रेट इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू आहे ₹50 इंटू ब्रोकरेज रेट आहे 0.2% डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू काय होईल, 50 × 50, 50 दुनी 100 म्हणजे 0.2/2 इज इक्वल टू ₹0.1
म्हणजे 10 पैसे किंवा ₹0.1 लक्षात घ्या. इथं तुम्ही 0 लिहिला तरी चालेल, म्हणजे 10 पैसे, 0.10 म्हणजे 10 पैसे किंवा ₹0.1 असं म्हटलं तरी चालेल. आता त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय केलेलं आहे, दिलेलं आहे त्यांनी, तर या ब्रोकरेजवर 18% जीएसटी आहे आणि म्हणून मग इथं लिहायचं जीएसटी इज इक्वल टू 18% ऑन brokerage and that is GST is equal to 0.1 into 18 upon 100 is equal to ₹0.018 हा भागाकार म्हणजे कोणत्याही संख्येला 10, 100, 1000, 10,000, 1,00,000 भागायचा असेल त्यावेळेला डेसिमल पॉइंट दशांश चिन्ह डाव्या बाजूला तेवढी घरं जातात तेवढे, म्हणजे इथं 2 शून्य आहे तर 2 शून्य, 2 घरं इकडे येणार आहे. अच्छा, इथे 1 आला, अजून 1 नाही म्हणून इथे 1 शून्य द्यायचा आहे. हा भागाकार तुम्हाला आला पाहिजे. ओके, त्यानंतर आता पर्यंत आपल्याला एका शेअर्सची किंमत आली, म्हणजे काय काय आलं, तर त्यांनी 0.2% ब्रोकरेज, त्याच्यावर 18% जीएसटी, मग त्याची आता किंमत किती झाली टोटल, आणि म्हणून मग सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर, बरोबर आहे का. एका शेअरची आपल्याला सेलिंग प्राइस काढली पाहिजे, आपण 1 शेअर मांडलेला आहे आणि म्हणून मग सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर इज इक्वल टू त्याची मार्केट व्हॅल्यू, आणि जी मार्केट व्हॅल्यू असेल त्याच्यातून बाकीचं सगळं काय करायचं आहे, वजा करायचं आहे, आणि म्हणून मग मायनस ब्रोकरेज प्लस जीएसटी म्हणजे इथं काय होईल बघा, मार्केट व्हॅल्यू आहे 50 मायनस ब्रोकरेज किती आहे बघा, ₹0.1 प्लस ₹0.018 इज इक्वल टू ₹50 मायनस, हे समजतंय का, हे ब्रोकरेज आणखीन हा जीएसटी आहे, म्हणजे काय होईल बघा बरं, 0.118 आणि मी या दोघांची जर वजाबाकी केली तर तुम्हाला 49 म्हणजे 49 रुपये 882 पैसे, 49 रुपये 882 पैसे किंवा ₹49.882. ओके, इथपर्यंत समजलं. आणि यानंतर आता त्यांनी काय केलेलं आहे, एक्स शेअर विकला असं मानायचं आहे. If she sold X shares, then जर त्यांनी X शेअर्स विकले असं जर आपण घेतलं किंवा समजलं तर काय होणार बघा, देन टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू, त्यांना किती रुपये मिळतील टोटल व्हॅल्यू, तर X शेअर्स आणि एकाची सेलिंग प्राइस, बरोबर का, सेलिंग प्राइस. ओके, टोटल व्हॅल्यू त्यांना किती मिळालेली आहे विकून हे सगळं, तर त्यांना मिळालेलं आहे, अँड सी रिसिव्ड 4,988.20 इज इक्वल टू एक्स इंटू एका शेअर्स किती आहे, तर 49.882 आणि मग आपल्याला यावरून एक्स ची किंमत काढावी लागेल. एक्स ला हे गुणिले आहे, इकडे तर काय होईल, भागिले होईल, आणि म्हणून 49.8 4988.20 छेद 49.882 इज इक्वल टू एक्स,
अँड देअरफॉर तुम्ही जर याचं निरीक्षण केलं मित्रांनो तर या दोन्ही संख्या सारख्याच आहेत बघा. अंशाला बघा 4 9 8 8 2 0 आणि छेदाला बघा 4 9 8 8 2 आणि पुढे 0 नाही, पण या दोन्ही संख्या काय आहेत सारख्याच वाटतायत. आणि मग आपण काय करायचं, हे दशांश चिन्ह नको आहे आपल्याला, भागाकार करायचं आपल्याला. हे दशांश चिन्ह 1 2 3 तीन घरं काय केलं पाहिजे उजवीकडे नेलं पाहिजे आणि इकडे पण 3 घरं नेलं पाहिजे. म्हणजे इथं काय होईल बघा, x इज इक्वल टू, इथं मी लिहितोय काय येईल बघा, पहिल्यांदा मी छेद लिहितो बघा, जरा इकडं छेद लिहितो 49 8 8 2 49 8 8 2. काय केलं मी, तर हे जे दशांश चिन्ह आहे ते 1 2 3 तीन अंक पुढे सरकवलेला आहे, 3 घरं पुढे सरकवलेला आहे. इथलं सुद्धा 3 घरं पुढे सरकवलं पाहिजे गणिती नियमानुसार. इथलं 3 घरं पुढे सरकवाय म्हणजे आता बघा 49 88 49 88. पुन्हा आता हे 1 2 2 0 अजून एक घर पुढे गेलं पाहिजे, अजून एक अंक म्हणजे 1 2 अजून एक 3 म्हणजे इथं परत 0 आणि ते दशांश चिन्ह इथं आलं, ते दशांश चिन्ह इथं आलं. बरोबर आहे का. म्हणजे आपल्याला आता जरी अंश आणि छेद तुम्ही पाहिला तर बघा 4 9 8 8 2 0 0 4 9 8 8 2 म्हणजे 1 चा भाग लागतो की नाही, इथं 1 चा भाग लागेल, राहिले किती 2 0 म्हणजेच आपल्याला मिळाला उत्तर त्याचं 100. आणि म्हणून मग x आपण काय म्हटलंय, इफ सी सोल्ड x शेअर्स आणि x ची किंमत किती आलेली आहे 100 आलेली आहे. आणि म्हणून मग तुम्ही इथे काय करायचंय, सोल्युशन लिहायचं आहे, श्रीमती देसाई सोल्ड 100 शेअर्स, श्रीमती देसाई सोल्ड 100 शेअर्स. अशा पद्धतीने हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा वही मध्ये लिहून घ्या, आपल्याला दुसरं उदाहरण घ्यायचं आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 5वा प्रश्न आहे, मिस्टर डिसोजा परचेस्ड 200 शेअर्स of face value ₹50 at a premium of ₹100. He received 50% dividend on the shares. After receiving the dividend, he sold 100 shares at a discount of ₹10 and remaining shares were sold at a premium of ₹75. For each trade, he paid the brokerage of ₹20. Find whether Mr. D'Souza gained or incurred a loss by how much. मिस्टर डिसूजा यांनी शेअर्सची काही खरेदी केलेली आहे, काही विक्री केलेली आहे आणि या सर्व ट्रान्झॅक्शन मध्ये, या सर्व ट्रेडिंग मध्ये त्यांना नफा झाला का तोटा झाला हे सरळ विचारलेला आहे, साधा विचारलाय प्रश्न. आता हे विचारत असताना त्यामध्ये काय केलेलं आहे, उदाहरणामध्ये काही बाबी आपल्याला दिलेल्या आहेत. या दिलेल्या बाबीवरून आपण काय करायचं आहे, त्यांची इन्व्हेस्टमेंट आणि त्यांना मिळालेले पैसे या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांची गुंतवणूक आणि त्यांचा परतावा, मिळालेला परतावा गुंतवणुकीवर. समजा गुंतवणूक जास्त असेल आणि परतावा कमी असेल तर तोटा झालेला आहे. बरोबर आहे का. हे जर मोठा आहे, यापेक्षा माझी गुंतवणूक आहे 10,000 रुपये, ओके, आणि मला सर्व व्यवहार म्हणजे शेअर्स विकून मला मिळालेले आहेत 8,000 रुपये, तर माझं काय झालेलं आहे, तोटा झालेला आहे. कारण का माझी गुंतवणूक आहे मोठी आणि मला मिळाले कमी पैसे. पण माझी गुंतवणूक आहे 10,000 रुपये, आणखीन मला मिळालेले आहेत 12,000 रुपये, तर माझ्या गुंतवणुकीपेक्षा मला परतावा काय झालेला आहे, जास्त मिळालेला आहे. म्हणजे या व्यवहारामध्ये मला काय झाला, फायदा झाला. सरळ आहे. म्हणजे आपली जे भांडवल असेल त्यापेक्षा जादा पैसे मिळाले तर फायदा होणार आहे, आणि आपण गुंतवलेलं भांडवल आहे त्यापेक्षा कमी पैसे मिळाले. 10,000 रुपये गुंतवलेत शेअर्स मध्ये आणि मिळालेत आपल्याला 8,000 रुपये, तर तोटा झालेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट आणखीन त्यांची मिळालेला परतावा, बरोबर आहे का, यामध्ये काय फरक आहे तो बघायचा. म्हणजे त्यावरून आपल्याला त्यांना प्रॉफिट झालाय या व्यवहारामध्ये का लॉस झालाय हे कळेल. ओके. आता मिस्टर डिसूजा जे आहेत त्यांनी काय केलंय, 200 शेअर्स फेस व्हॅल्यू 50 असताना प्रीमियम
ऑफ ₹100. प्रीमियम याचा अर्थ काय लक्षात घ्या, तर प्रीमियम म्हणजे फायद्यामध्ये त्याची किंमत वाढलेली आहे. 50 रुपयाचा प्रीमियम 100 रुपये झाला तर त्या शेअर्सची किंमत झाली 150 रुपये. लक्षात घ्या, इथे काय लक्षात, म्हणजे मी 50 रुपयाचा शेअर खरेदी केला आणि 4 महिन्यानं 2 महिन्यानं आठवड्याभरानं बघितलं तर जवळजवळ त्याची 150 रुपये किंमत झालेली आहे. म्हणजे प्रीमियम मला किती मिळाला, 100 रुपये मिळाला. मूळ किंमत त्याची 50 आहे, आता झालेली आहे 100. या दोघांची वजाबाकी म्हणजे हा प्रीमियम, आणि तो या उदाहरणामध्ये दिलेला आहे ऍट ए प्रीमियम ऑफ ₹100. म्हणजे 100 रुपयानं तो शेअर्स काय झालेला आहे, वाढलेला आहे, त्याचा दर वाढलेला आहे. म्हणजे 50 रुपये प्लस 100 रुपये. ओके, असं त्याची मार्केट व्हॅल्यू त्या शेअर्सची झाली 150. ओके, मार्केट व्हॅल्यू 50, बट हिअर शेअर विल बी इन प्रीमियम. प्रीमियम म्हणजे शेअरची किंमत वाढते, आणि म्हणून मग टोटल मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू, टोटल मार्केट व्हॅल्यू त्याची काय होणार आहे, तर 50 प्लस 100 इज इक्वल टू ₹150. ही झाली मार्केट व्हॅल्यू त्या शेअर्सची. आता 150 रुपये दरानं त्यांनी काय केलेलं आहे, 200 शेअर्स परचेस केलेले आहेत, म्हणजे खरेदी केलेली आहे. आणि म्हणून त्यांची इन्व्हेस्टमेंट, खरेदी केली म्हणजे इन्व्हेस्टमेंट झाली, आणि म्हणून मग इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. मार्केट व्हॅल्यू आहे 150 इंटू 200 इज इक्वल टू ₹30,000. म्हणजे मिस्टर डिसूजा यांची टोटल इन्व्हेस्टमेंट, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. टोटल इन्व्हेस्टमेंट त्यांची किती आहे, 30,000 रुपये आहे. आता एक लक्षात घ्या, प्रत्येक व्यवहारामध्ये काहीतरी डिव्हिडंड दिलेला आहे, किंवा ब्रोकरेज आहे, किंवा अजून काय आहे ते काय काय बघूया. तर आता डिव्हिडंड इज इक्वल टू 50%, 50% डिव्हिडंड. ओके, आणि मग कशावर 50%, तर पहिली जी फेस व्हॅल्यू आहे ₹50, बरोबर आहे का, त्याच्यावर. आणि म्हणून मग डिव्हिडंड इज इक्वल टू 50/100 बरोबर 50 × 50, 50 दुनी 100, बे दुनी 4. म्हणजे आपल्याला डिव्हिडंड मिळाला ₹25. ₹25 हा कशावर, तर हा पर शेअर, म्हणजे एका शेअरवर 25 रुपये डिव्हिडंड मिळाला. आणि म्हणून मग टोटल डिव्हिडंड इज इक्वल टू, शेअर्स किती आहेत आपले 200 गुणिले 25 इज इक्वल टू ₹5,000. म्हणजे 5,000 रुपये त्यांना या व्यवहारामध्ये डिव्हिडंड मिळाले. किती डिव्हिडंड मिळालेला आहे, 5,000 रुपये. आता त्यामध्ये त्यांनी काय केलंय बघा, की 100 शेअर्स सोल्ड आफ्टर रिसिव्हिंग द डिव्हिडंड, ही सोल्ड 100 शेअर्स ऍट डिस्काउंट ₹10. आता इथं डिस्काउंट आहे, एक लक्षात घ्या. इथं प्रीमियम होता, प्रीमियम ₹100, आणि इथं आहे डिस्काउंट ₹10. हे म्हणजे वाढ झालेली आहे, लक्षात घ्या. आणि हे झालेलं आहे म्हणजे कमी झालेलं आहे, लक्षात घ्यायचं आहे. डिस्काउंट म्हणजे कमी झाला, त्या शेअर्सचा दर कमी झाला. 50 रुपये आहे, त्यात 10 रुपये डिस्काउंट. म्हणजे काय झालं, एखादी वस्तू 50 रुपयाची असेल आणि दुकानदार काय म्हणतो की 10 रुपये डिस्काउंट, म्हणजे त्या दुकानदाराला आपण किती देतो, तर 50 रुपये वजा 10 रुपये करतो, म्हणजे 40 रुपये त्याला देतो. तसं डिस्काउंट ₹10 म्हटलेलं आहे. डिस्काउंट ₹10 म्हणजे आता 50 रुपयाच्या शेअरची किंमत किती झाली हो, 40 रुपये होणार आहे. ओके, बरोबर आहे का, बघा लक्षात येते का आपल्या. डिस्काउंट म्हणजे कमी होणे, आणि म्हणून मग 100 शेअर्स
सोल्ड ॲट डिस्काउंट, म्हणजे इथं लिहूया 100 शेअर्स सोल्ड ॲट डिस्काउंट ₹10. Therefore मार्केट व्हॅल्यू ऑफ दॅट शेअर किंवा ऑफ शेअर म्हणूया इज इक्वल टू 50 मायनस 10 इज इक्वल टू ₹40. लक्षात येते का? 50 रुपये त्याची किंमत आहे, परंतु डिस्काउंट 10 रुपये झालेला आहे, म्हणजे तो शेअर्स किंवा त्या शेअर्सची किंमत झाली आता 40 रुपये. असे किती शेअर्स विकलेत? असे 100 शेअर्स विकलेत, बरोबर आहे का? त्यांनी काय केलंय? 100 शेअर्स, आणि म्हणून सेलिंग प्राइस इज इक्वल टू 100 into ₹40 इज इक्वल टू 4000. ओके, ही झाली सेलिंग प्राइस. पण त्यांना हे 4000 मिळालेत का? 4000 मिळालेले नाहीत. तर त्यामध्ये काय केलेलं आहे? ब्रोकरेज आहे 20 रुपये, आणि म्हणून मग इथं म्हणायचं ब्रोकरेज इज इक्वल टू ₹20. आणि मग इथं आपण म्हणू शकतो टोटल अमाउंट रिसीव्ड इज इक्वल टू ₹4000 minus ₹20. ₹4000 minus ₹20 is equal to rupees. लक्षात येते का? 4000 वजा 20 रुपये म्हणजे 3980 ₹3980. म्हणजे एवढे पैसे 100 शेअर्स विकून त्यांना एवढे रुपये मिळाले. ओके, आता त्यानंतर रिमेनिंग 100 शेअर्स म्हणजे राहिलेले जे 100 शेअर्स आहेत ते त्यांनी कसे विकलेले आहेत? तर प्रीमियम मध्ये विकलेले आहेत 75 रुपये. प्रीमियम मध्ये विकलेले आहेत 75 रुपये. म्हणजे सुरुवातीला बघा प्रीमियम 100, डिस्काउंट 10, इथं आता प्रीमियम 75. प्रीमियम म्हणजे मिळवायचं असतं, त्यामध्ये किंमत वाढली त्याची, आणि म्हणून मग काय म्हणायचं आपल्याला? रिमेनिंग 100 शेअर्स sold at premium ₹75, and therefore market value of share is equal to ₹50 plus ₹75 is equal to ₹125. म्हणजे त्या शेअर्सचा दर 125 असताना राहिलेले जे काही 100 शेअर्स आहेत ते त्यांनी विकलेले आहेत, आणि म्हणून मग सेलिंग प्राइस इज इक्वल टू 100 into ₹125 इज इक्वल टू ₹12500. म्हणजे 12500 रुपये त्यांना मिळाले. पण आता हे 12500 तसेच मिळालेत का? नाही, याच्यावर ब्रोकरेज आहे 20 रुपये, आणि म्हणून मग इथं म्हणायचं आपल्याला टोटल अमाउंट रिसीव्ड इज इक्वल टू ₹12,500 minus ₹20 is equal to 12500 मधून 20 रुपये वजा केले म्हणजे 12480 रुपये त्यांना मिळाले. हे 100 शेअर्स विकून त्यांना मिळाले 3980. हे 100 शेअर्स विकून त्यांना मिळाले 12480. आता टोटल अमाउंट त्यांना किती मिळाली? मग टोटल अमाउंट ही रिसीव्ड किंवा दे रिसीव्ड total amount he received
इज इक्वल टू काय काय केले बघा त्यांना, इथं बरोबर आहे का, हा डिव्हिडंड म्हणजे हे एक, त्यानंतर इथं हे एक, बरोबर का 2, आणि त्यानंतर इथं हे एक 3, म्हणजे एवढी सगळी त्यांना अमाऊंट मिळालेली आहे. मग मी इथं लिहितो ₹5,000 प्लस ₹3980 प्लस ₹12,480 इज इक्वल टू रुपीज. याची जर तुम्ही बेरीज केली तर 21,460 रुपये येतात. 21,460 रुपये. मित्रांनो, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांची जी गुंतवणूक आहे जवळजवळ 30,000 रुपये. बघा इकडं, हे महत्वाचं आहे. त्यांची गुंतवणूक आहे 30,000 रुपये, आणि हा सगळा व्यवहार करून या ट्रेडिंग मध्ये त्यांना मिळाले किती, 21,460 रुपये. म्हणजे सुरुवातीला मी सांगितलं होतं की तुमची गुंतवणूक जास्त आहे यापेक्षा, म्हणजेच तुमचा इथं काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. वाटलं तर तुम्ही इथं असं लिहू शकता, टोटल इन्व्हेस्टमेंट ग्रेटर दॅन टोटल रिसिव्ड अमाउंट. बघा, टोटल इन्व्हेस्टमेंट ग्रेटर दॅन टोटल रिसिव्ड अमाउंट, दॅट इज ₹30,000 ग्रेटर दॅन ₹21,460. बरोबर आहे का. म्हणजे आता या सर्व व्यवहारामध्ये फायदा झालाय का तोटा झालाय सांगा बघू. काय झालेला आहे, करेक्ट, या सर्व व्यवहारामध्ये त्यांना तोटा झालेला आहे. लॉस इज इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट मायनस टोटल अमाउंट रिसिव्ड. बरोबर, म्हणजे ₹30,000 मायनस ₹21,460 इज इक्वल टू, याची वजाबाकी तुम्ही केली तर 8,560 रुपये येतात. म्हणजे 8,560 रुपीज लॉस झालेला आहे. काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. मिस्टर डिसोजा यांना या सर्व ट्रेडिंग मध्ये, या सर्व व्यवहारामध्ये 8,560 रुपये काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. आजच्या सेशनला आपण इथंच थांबूया. धन्यवाद.